नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत घराची साफसफाई. गेल्या 8 दिवसापासून घराची साफसफाई मी केलेली नाही आणि रोज सकाळी उठून क्लासला जावं लागतं, त्यामुळं रोजचीच कामं होतात, डीप क्लिनिंग काय होत नाही. आणि आज आपण करणार आहोत आपल्या घराची डीप क्लिनिंग आणि त्याचबरोबर मी तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स पण देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं सोबत आहे माझी लेक ना बाळा. तर ही माझी लेक आहे. आम्ही दोघी मिळून आता ही साफसफाई करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. हां, तू आता आधी नाचून घे, म्हणजे मग कामाला सुरुवात करता येईल आपल्याला. चालेल ना? हां, चल लाग कामाला. तर सुरुवातीला काय करणार, आपण पहिले किचन सगळ्यात पहिले आवरून घेणार आहे. कारण किचनवरती काय होतं, रोज स्वयंपाकाने त्यालाचे एवढे डाग पडलेले आहेत ना, ते पहिले आपण क्लीन करून घेऊ. तर हा आपला किचन आहे. सकाळी मी स्वयंपाक केल्यानंतर पुसून घेतला होता, पण आता स्वयंपाक झाला आहे तरी सुद्धा जे आपली खिडकी दिसते ना, खिडकीवरती त्याला जितके डाग पडलेले आहेत ना, की ते नुसतं पाण्याने पुसून जमणार नाही. तर ते पण आपल्याला घासून घ्यावं लागणार आहे. खिडक्या पण क्लीन करून घ्यावे लागणार आहेत. तर चला मग आता साफसफाईला मी सुरुवात करते. आता ही अशी इथं झोपली. चल, तुम्हाला पटपट एक सामान खाली घेऊ लागेल. आणि सामान कुठे ठेवायचं, व्यवस्थित तिकडे ठेवायचं, त्या कडेला. हात नाही लावायचं मित्रांनो. आज दादासाठीचा वरण भात बाळाने बनवलेला आहे. तो तुम्हाला मी नक्कीच मध्ये दाखवीन. कारण दादाला क्लिप बसवलेले आहेत, त्याच्यामुळे मग हे बघ. तर दादाला क्लिप बसवलेले आहेत आणि तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, आता त्याच्यासाठी आज वरण भात केलेलं आहे आणि डाळ आणि भेंडी केलेली. भेंडी पण बनवली, भाकरी पण बनवलेल्या आहेत. ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि ते खरं महत्वाचा मुद्दा सांगायचा, की आज दादासाठी वरण आहे ना स्वराने बनवलेलं आहे. आणि ना सकाळपासून मला पुक्कू घेतले. हा ना, सकाळपासून खूप काम केले आज बिचारीने. दर भातू सांडणवरती भाते व्यवस्थित पकड. खाऊ नको, सावकाश सावकाश सावकाश, पडून नको. डबा खाली ठेव भाताचा डबा खाली ठेव बाळा. हा, धर हे पण घे. याच्यात आहे गूळ. धर बाबू, चल पटापट एक सामान जाऊ दे खाली. हे बघा, ठिंगी उडती. याच्यात आहे ना चहा पावडर आहे. तुम्ही ठेवता का याच्यात असं चहा पावडर? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. एवढं नाही काय बोलते जरा. धर काही आवाज येत नाही. काही धर. तर ट्राय करू नको जाऊ, पडन ते अंगावर. धर, बघा याच्यात हे समोर यायचं असं. हे दाखव, कॉफीचा डब्बा आहे हा आमचा. कॉफीचा डब्बा आहे. बघा याच्यात खरची कॉफी ठेवली. शुगर बघा आता हे टी का बघ, ह्या गॅसच्या 2 जाळ्या कॉफी. इतक्या खराब झाल्यात, त्यांना पण घासावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणता एवढं घाण वस्तू तू काय करते, पण मला रोज उठून आहे ना, खरं सांगते, क्लासला जाते मी, त्यामुळे मला वेळच भेटत नाही. त्यामुळे मी आज ही साफसफाई काढलेली आणि हे सगळं मलाच करायला लागतं. हा, ही आमची छोटी हेल्पर आहे माझी. हे बघा मित्रांनो, आमचे ना नारळीला आहे ना खूप नारळ येतात. हे जर तुम्हाला ऑर्डर मागायची असेल ना, ते ना लागणार नाही तुम्हाला घुसवते नारळ. झाडाला लागलाय. यानी दादा इकडे रे, 1 मिनिट. मी याला टाकत आहे.
मित्रांनो बघा ही आमची किचनची अवस्था. आता तुम्हाला फायनल लुक तर मी दाखवणारच आहे. गोण्या बघा किती खराब झाली. तर फ्रीजर दाखवते. पाहू शकता फ्रीजरमध्ये आम्ही म्हणजे स्टोअर केलेलं आहे बरं का. वांगे बटाटे म्हणजे बटाटे बाहेरच आहेत. तर हे बघा आमचे ब्रश वगैरे आहेत. हे पण साफ करायचं आहे. मग मी तर डायरेक्ट झाली ना. पाहू शकतो देवारा. हे बघा मी काय करते दाखव ना. आई बघा मी खिडकी पुसते. म्हणजे क्लिनिंगचं आहे ना खूपच करावं लागतं बरं का आमच्या घरी. म्हणजे 2 आठवडे झाले आम्ही काहीच केलेलं नाही आहे. तुम्हाला सगळा लुक दाखवते. हे बघा तुम्ही पाहू शकता असं सगळं लुक आहे. कसं खराब झालं होतं ना. इथे पाणी आहे. तुम्ही पण असं उन्हाळ्यात म्हणजे हिवाळ्यात याच्यात ठेवता ना हंड्यात. इथे आम्ही ना स्वयंपाकासाठी एवढे हंडे ठेवले. वरती असे कपा असतात आमचे. नाही नवीन कपा आणलेले आहेत. डिझाईन भारी. तर अशा प्रकारे आज आम्ही आमचा दिवस घालवला. पूर्ण घराची साफसफाई केली. पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन ते आवरून घेतलं. त्यानंतर सगळी किचनची स्टाईल वगैरे क्लीन केली. आणि संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर स्वरा इथं सायकल खेळत होती. तर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.